उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतायत। आपण थेट तिकडे जाऊया। काय अशी माणसं कमी असतात? मला काय मिळेल यापेक्षा शेतकऱ्यांना माझ्या काय मिळेल, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळेल हे पाहणारे लोक कमी असतात। मी एक सर्वसामान्य, त्यांनी माझ्याबद्दल इथे ज्या भावना व्यक्त करायच्या त्यांनी केलेल्या आहे, मला देखील अभिमान आहे। मी 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात आधी प्राधान्य दिलं असेल ते शेतकऱ्याला, शंकरांना। पहिली कॅबिनेट झाली, शपथ घेतल्यानंतर 4 सिंचन प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली पहिल्या कॅबिनेटमध्ये। मराठवाडा वॉटर ग्रीड आधीच्या सत्ताधाऱ्यांनी भाषणात गुंडाळलं होतं, ते आम्ही उघडलं। मराठवाडा वॉटर ग्रीडला मान्यता दिली। आम्हाला मराठवाड्याचा दुष्काळवाडा हा शब्द खोडून काढायचा आहे, पुसून टाकायचा आहे। आणि मला अभिमान आहे की या माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शंकरांना 175 सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही दिल्या आणि आतापर्यंत 4 वर्षात 223 सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्या। एकूण 4,29,000 कोटी रुपयांची मान्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषी मेळाव्यातनं सध्या थेट बोलत असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत। नांदेडमध्ये हा कृषी मेळावा सुरू आहे। एकनाथ शिंदे आज दिवसभर नांदेड दौऱ्यावर आहेत आणि या कृषी मेळाव्याच्या माध्यमातून ते राज्यातल्या शेतकऱ्यांसोबत, नांदेडमधल्या शेतकऱ्यांसोबत थेट संवाद साधतायत। हे समाधान आहे। आणि पूर्वीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षाच्या फक्त 3 का 4 सुप्रमा दिल्या होत्या। हा फरक आहे। मी मुख्यमंत्री असताना अवकाळी आला, अतिवृष्टी आली, एनडीआरएफचे नियम बाजूला टाकले, एनडीआरएफच्या दुप्पट मदत सुरू केली, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले। सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं शंकरांना, ते देऊ केलं, चालू केलं। इतर गोगलगाईच्या मुळे होणारं नुकसान तेच कधी मिळत नव्हतं, ते सुरू केलं। आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही केलं। यापूर्वी नमो शेतकरी सन्मान योजना होती, 6,000 रुपये वर्षाला। केंद्र सरकार, या देशाचे प्रधानमंत्री मोदी जींची योजना होती। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याची देखील एक समान योजना सुरू केली। त्या 6,000 मध्ये आणखी 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला आपण। पीक विमा योजना 1 रुपयामध्ये पीक विमा योजना सुरू केली। बळीराजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।